सो यो वॉट्स गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे डे 2चा व्लॉग. जसं तुम्ही फर्स्ट व्लॉग बघितला असेल डे 1चा, त्यामध्ये मी आत्ताच बंद केला होता आणि आत्ताच हा सेकंडवाला चालू केला आहे. तर सोनाली मामी आली आहे नायगाववरून. ती स्पेशल आली आहे फक्त देवीला सजवायसाठी. काल पण आली होती आणि आज पण आली आहे. काल थोडी लेट आली होती, बट आज तर ती सकाळी 6 वाजताच आली आहे. विचार करा, नायगाववरून इकडे फक्त देवीला सजवायसाठी. काय क्रेझी थिंग आहे तिच्यासाठी. तर चला तुम्हाला आपण दाखवतो काय कसं तिकडे सजवतात वगैरे. चला बघू शकतात, एकदम नॉर्मल आहे कालच्या ह्याच्यामध्ये. तर डायरेक्ट दुसरी साडी नेसवताना तुम्हाला दाखवतो. तर ते आता तिकडे साडी घालतात. तुम्हाला छोटे छोटे क्लिप दाखवतो. मी तर म्हणजे आपलं रीलच्या हिशोबाने शूट करते, पण तुम्हाला पण छोटे छोटे क्लिप दाखवतो. चालतं. नऊवारीसारखं नेसत आहेत. खूप भारी वाटते, खूप भारी. तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतं माहीत नाही, बट समोरासमोर एक नंबर. पूर्ण झाला आता एकदम दाखवतो तुम्हाला. चला प्रयत्न चालू आहे. आता आपण भांडरला चाललो आहे देवीसाठी हार फूल वगैरे घ्यायला. थोडं मस्त सजवूया. सोनाली मामी सगळं करते, एकदम लय भारी केलं. फायनली झालं आहे. ऐसा शंकर शोभे उम्मा वेळा जय देव जय. तर आत्ता वाजले 10. सकाळी गेलेलो, आता 10 वाजले. घरी चाललो आहे. आंघोळ नाही केली काय नाही, तरी आरती वगैरेमध्ये उभा करून टाकलं. आता काय बोल तो अभि. तर आत्ता उठलो आहे, खाली आलो आहे छास घ्यायसाठी. तर किती वाजले आता थांबा एक मिनिट. 2 वाजलेत. तर बघू आता पुढचा दिवस कसा जातोय आणि काय नाही. मी आणि पप्पा मॅचिंग झालो आहे फुल. तर आता आपण चाललो आहे खाली. दुसरा दिवस आहे, तुम्हाला दाखवतो. देवी तर बघितली तुम्ही सकाळी, काय भारी सजवली होती. तर आता गरबा वगैरे करू की नाही माहीत नाही, बट ट्राय करू करायचा. 9 वाजले. आरती आहे, चला आरती करूया जाऊ. आरती चालू झाली आहे, पटकन जाऊया. चला तुम्हाला आरती दाखवतो पटकन. आजम भोजम स्वराजम वरामी मंगलम भगवान विष्णु मंगलम. तर आता आरती वगैरे झाली आहे. कारमध्ये आलो आहे. आता 10 वाजलेत. यज्ञेशला कार पाहिजे, ते पप्पांचं काहीतरी कार्य आहे ते करायला नाशिकला जाणार आहेत. तर मग कार त्याच्याकडे देऊया आणि मग येताना रिक्षाने येऊ. तर बघू आता पुढे काय कसं. पुढे जाणार असेल खेळायला तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर काय नॉर्मल परत येऊन मंडपमध्ये काय काम असेल तर काम करून मग घरी. तर चला दाखवतो तुम्हाला. एक तर यावर्षी पहिलंच कोण म्हणजे पोरं अशी येत नाही खेळायला वगैरे. आम्ही ना तर एवढं खेळायचो गरबा. बाप रे काय स्टेप. तेव्हा जाडा विडा काय नव्हतं, काय नाही, मस्त एवढं खेळायचो. आता आठवलं तरी पण असं वाटतं की काय आठवून फायदा नाही, कारण की परत ते तसं काय होणार नाही. आणि आजकाल पोरं जात असं की तिकडे खेळायला GM मध्ये. तर पहिलं जे बिल्डिंगमध्ये खेळत तसं आहेच नाही. तर तेच आता बिल्डिंगमध्ये कोण खेळत नाही, काय नाही. तर आता बघू, मंडपमध्ये थोडं खेळालो म्हणजे आम्ही छोटंसंच आतमध्ये करतो. नाही तर पहिला आमच्या मंडळाचा एवढा मोठा गरबा होता, पूर्ण मार्केटमध्ये फेमस होतो आम्ही. पण आता लॉकडाऊन नंतर ती कंडिशन नाही राहिली, तेवढे फंड नाही येते. काय तर सांगू नाही शकत आतली गोष्ट आहे वाचता. पण आहेत जसं हा आता चालू आहे. देवी बसली हीच मोठी गोष्ट आहे यावर्षी. आता यावर्षी कॅन्सल व्हायचं राहिलेलं, तुम्हाला सांगितलंच मी. पप्पांनी घेतलं मनावर, त्यांनी घेतलं तर झालं. तर आपला इंस्टाग्रामचा पेज आहे मीरा भाईंदरची नवसाची आई, प्लीज जाऊन फॉलो करा. मी लिंक टाकतो याच्यात. बस आता यज्ञेश येईल घरी, जेवतो आहे म्हणून बसलो या बिल्डिंगच्या खाली. तो आला की त्याला देऊ चावी वगैरे आणि आपण निघू. मग दाखवतो पुढे काय कसं ते. चला
नेक्स्ट डे सेम ब्लॉग. तर काल काय झालं नाही, मग शेवटीला गरबा वगैरे खेळलो नाही मी. तर मंडपमध्ये खेळतो तेवढं, कधी खेळलो तेवढंच. आणि नंतर मग मी गेलो यज्ञेशच्या इकडे. तर मी कार दिली होती, झाली होती पंक्चर. तर रात्री तिकडे होतो 1:30 वाजेपर्यंत, 1:30-2 वाजेपर्यंत. तर मग तिकडून आलो आणि गेलो डायरेक्ट झोपून घेतो. तर हा ब्लॉग इकडे एंड करूया आणि इकडून डे 3चा ब्लॉग चालू करूया. चल.